हाय हॅलो नमस्कार, मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांचरणी प्रार्थना. जेव्हा दिवसाची सुरुवात छान, प्रसन्न, पॉझिटिव्ह आणि प्रोडक्टिव्ह होते ना, तेव्हा आपला दिवस सार्थकी झाल्याचं आपल्या मनाला खूप जास्त समाधान मिळतं. आणि त्याच पद्धतीने मी माझा दिवस कसा प्रोडक्टिव्ह जाईल आणि नवीन नवीन गोष्टी अजून काही करू शकेल का, या गोष्टींकडे खूप जास्त लक्ष देते. आणि मला असं वाटतं की तुम्हालाही हा व्हिडिओ अगदी हेल्पफुल ठरेल. तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. जेव्हा आपण गृहिणी असतो आणि कामामध्ये आपला जास्त वेळ जातो, जशी आपण कामं पटापट आवरतो तशी आवरतातही आणि जशी दमादमाने म्हणजेच हळूहळूनी करतो तशीच हळूहळूही होतात. म्हणजे आपल्या स्पीडवरती ते सगळं डिपेंड करतं. डिपेंड्स आपल्यावरती असतं. कशामुळे मी म्हणते की आपण जेव्हा कामं करताना व्यवस्थितरित्या आणि योग्य मॅनेजमेंटनी कामं जेव्हा घरातील करतो, तेव्हा आपली कामं अतिशय सोप्या पद्धतीने आणि आपल्याला त्रासदायकही ठरत नाहीत आणि लवकर लवकर होऊनही जातात. म्हणूनच स्मार्ट गृहिणी, स्मार्ट होममेकर हे शब्द जे दिलेले आहेत ना, ते अतिशय आपल्याला लागू होतात. आणि त्याच पद्धतीने आपण जी घरातील कामं करतो त्याच्यासाठीही आपल्याला ही शब्द जी लागू पडतात ना, त्या पद्धतीने आपण कामं जर केली ना, तर नक्कीच कामं सगळी सोपी आणि सुसह्य होऊन जातील. म्हणजेच घरातील कामं कंटाळवाणी आणि बोरिंग कधीच होणार नाही आहेत. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपल्या बायकांना म्हणजेच गृहिणींना घरातील कामाचा म्हणजे जेव्हा जास्त कामं असतात तेव्हा कामं करून आपण जास्त थकूनही जातो आणि आपल्याला कंटाळाही येतो. कारण की उन्हाळ्याचे दिवस येतं आणि यामध्ये जास्त आपल्याला थकवा जाणवतो. म्हणूनच स्मार्ट पद्धतीने जर घरातील कामं केली ना, तर लवकर होऊन जातात. म्हणूनच हे रुटीन तुमच्यासोबत शेअर करते. आता तुम्ही इथे बघितलंच असेल, सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो तर लवकर उठण्याचेही खूप जास्त फायदे आहेत. म्हणजे असं नाही की आपण उशिरा उठतो तेव्हा म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं ना, जेव्हा आपण उशिरा उठतो ना, तेव्हा आपल्या कामाचं सगळं नियोजन बिघडून जातं. आणि मग काय होतं, आपण जास्त म्हणजे मला सांगायचं झालं तर जास्त कामांचा लोड घेतो किंवा आपण जे काम करतो त्याच्यामध्ये आनंदी राहत नाही आणि त्याच लोडमध्ये आपण जास्त जेवणही केलं जातं. तुम्हाला एक सांगू, आपल्या गृहिणींकडे घरातील कामं करण्याची ही एक छान प्रकारे आणि स्मार्ट पद्धतही असते. तीच आपण यूज करून आपला वर्कलोड कसा कमी होईल आणि आपली कामं कशी फास्ट आणि आपण आनंदीही राहू. फास्ट कामं झाली की आपल्यालाही तेवढाच आरामही मिळतो आणि अजून काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला वेळही मिळतो किंवा कुटुंबाकडे लक्ष देण्यासाठी म्हणा किंवा अजून काही नवीन गोष्टी करायच्या असतील त्याकडेही फार जास्त वेळ द्यायला आपल्याला वेळ मिळतो. म्हणून स्मार्ट पद्धतीने कामं अशा प्रकारे आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे सकाळी आपण ब्रेकफास्ट केला, पुन्हा मोबाईल वगैरे स्क्रोलिंग केलं किंवा टी व्ही बघत बसलो तर आपल्याला पुढच्या कामांनाही उशीर होतो. म्हणून तसं अजिबात न करता लगेच स्वयंपाकालाही लागू शकतो, स्वयंपाकही करून घेऊ शकतो. लगेच स्वयंपाक झाला की भांडी वगैरे, किचन वटा वगैरे हे तर सगळं आवरून घ्यावंच लागतं की नाही. मग अजिबातही वेळ न घालवता ही सगळी कामे जेव्हाच्या तेव्हा झटपट पटापट करून घेतली की आपला कामाचा ताण हलका होतो. म्हणून लगेच जे क्लिनिंग असेल, घरातील क्लिनिंग तर डेली थोडं थोडं करावंच लागतं. त्याशिवाय आपलं घर काही स्वच्छ दिसणार आहे आणि आपल्याला काही चैन पडणार नाही. म्हणून ह्याही गोष्टींसाठी थोडासा रोजचा अर्धा तास द्यायचा म्हणजे द्यायचाच आहे. आता धुळीचे पार्टिकल्स हे हवेतून आपल्या घरात येतच असतात आणि धूळ कोणाकडे नसती, सगळ्यांकडेच असती. आणि त्याही गोष्टींमध्ये जर तुम्ही थोडासा वेळ ह्या गोष्टींसाठीही दिला तर आपली कामं लवकर होऊन जातील. म्हणूनच जी कामं करतो ती स्मार्ट पद्धतीने करायचीत, अतिशय स्मार्टली. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल की म्हणजे कामं जी करतो ना, की खूप वेळ झालं मी कामच करते आहे आणि मी दुसरं काही करू शकले नाही किंवा मला आज योगा करायचा होता किंवा मला आज जे काय असो व्हॉटएव्हर काय काय करायचं होतं त्याच्यासाठी वेळच भेटला नाही घरकामातून. ही रिझन आपल्याकडे अवेलेबल नसलीच पाहिजेत. त्यातून आपल्याला कसा वेळ काढायचा आहे आणि घरातील कामं कशाप्रकारे मी मॅनेज करू शकते यातून आपल्याला स्वतःलाच मार्ग शोधायचा. स्मार्ट पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला घरातील कामं करायची.
आणि जेव्हा आपण मोबाईल स्क्रोलिंग करतो किंवा टी व्ही बघत असतो ना, तेव्हा आपल्याला कळत नाही की टायमिंग कसा गेला आहे. आणि जेव्हा आपण कामात असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की केव्हापासून झालं मी कामच करते आहे. पण चांगल्या जेव्हा गोष्टी करतो ना, त्या चांगल्या गोष्टी समजायलाही आणि आपल्याला अंगीकृत करायलाही तेवढाच वेळ लागतो. म्हणूनच ह्या सगळ्या सकाळची कामं आपली जर पटापट झाली ना, तर नक्कीच आपल्याला छान प्रकारे आपल्या स्वतःसाठी वेळ मिळून जातो. म्हणूनच सगळी जी डेलीची कामं असतात ती अशा घाई गडबडीत म्हणण्यापेक्षा स्मार्ट पद्धतीने जेव्हा करतो ना, तेव्हा आपल्याला मनाला समाधानही छान प्रकारे मिळून जातं. आणि आपल्या स्वतःमध्ये काय कमी आहे हेही थोडंसं आपल्याला बघायला मिळतं. कारण की आजकालच्या धावपळीच्या जगात आपण घरी जरी असलो तरी घरची कामं काही कमी नसतात. आणि जेव्हा आपण उठतो तेव्हाच आपला बेडही छान प्रकारे क्लीन करून घ्यायचा, म्हणजे आपली बेडरूमही फ्रेश आणि छान दिसते आणि आपल्यालाही म्हणजे थोडीशी एनर्जेटिक फील होतं. घरातील सगळ्याच वस्तू जिथल्या तिथे आणि छान प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवल्या तर मनाला एक प्रकारची शांती मिळते. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जेव्हा ज्या गोष्टी जिथल्या तिथे करतो ना, ते काम आपली वाढून जात नाहीत. म्हणजे जेव्हा उठतो तेव्हा बेड लगेच आवरून घेतला की तेही काम आपलं पटकन होऊन जातं. म्हणजे हीच जर कामं मागे राहिली ना, तर पुन्हा आपल्याला कंटाळवाणी वाटतात आणि असं वाटतं की खूप जास्त वेळ आपला जातो. म्हणजे जेव्हाची कामं तेव्हा केली ना, तरी पटकन होऊन जातात. लगेच आपण स्वयंपाक वगैरे बनवला किंवा सगळा स्वयंपाक वगैरे झाला की लगेच भांडी वगैरे क्लीन करणं किंवा लगेच किचन ओटा वगैरे साफ करणं, लगेच आपला किचनचा प्लॅटफॉर्म वगैरे साफ झाला की आपल्याला एक प्रकारला मनाला शांती मिळते. म्हणूनच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत प्रत्येक गृहिणीसोबत शेअर केलेला आहे. चला, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि कॉमेंट करा आणि हो, चॅनलला तुम्ही अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच सबस्क्राईब करून जा. चॅनलला एक सबस्क्राईब केलं तर नक्कीच नवीन नवीन जे व्हिडिओ येतील ते तुमच्यासोबत पोहोचून जातील. आणि आपल्या चॅनलला असंच प्रेम देत राहा. आणि माझं हेच सांगणं सगळ्या गृहिणींसाठी होतं की स्मार्ट बना. बाय.